यस साईश खारपाव टीमचे कॅप्टन. चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. तर टीम आवाज विनारचे कॅप्टन आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान 40+ विनार टीमचे कॅप्टन प्रभाकर दादा भोईर उपस्थित झाले आहेत. विनंती आहे की आपण व्यासपीठावर या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला फलंदाज पाठवा. शेवटची मॅच आहे या स्पर्धेतील. अर्थातच दोन्ही टीम्स आम्हाला कोऑपरेट करतील या भरपूर साऱ्या अपेक्षा तुमच्याकडे आहेत आमच्या आणि त्यात तुम्ही फुलफिल कराल यात काही शंका नाही आहे. सो हरी अप. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. नक्कीच सातत्याने आपण पाहत आलोय की हे जे मैदान आहे ना या ठिकाणी आपण शेवटचे मॅच म्हटलं की प्रेक्षकांची गर्दी वाढत असते आणि तेच चित्र तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हळूहळू तुम्हाला नक्कीच पॅक क्राऊड पाहायला मिळेल. मानवी समुद्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे. अगदी बरोबर उल्लेख केला. कारण प्रेक्षकांची गर्दी कारण प्रेक्षक क्रिकेटचे दर्दी आहेत आणि म्हणूनच प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सोबतच काही मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित होतील व्यासपीठावर. अर्थातच पाहुण्यांची संगत क्रिकेटची रंगत तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तर सलामी जोडी मैदानामध्ये आपण बघतोय अंतिम सामना ग्रँड फिनाले मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. गंगामाता चषक 2025 मध्ये यस आणि त्या दरम्यान वली आपण थेट मॅचच्या दिशेने प्रभाकरजी भोईर व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रणव भोईर विथ कपिल घाटाल. फ्रंट लाईन षटक. अक्षयच्या हातामध्ये बॉल. अक्षय पाटील बॉल ट्रॅकवर. पंचांचा हिरबा कंदील. मॅच ऑन. पहिला बॉल ऑन साईडला. बॉलला उडवलंय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतात. व्हेरी फर्स्ट बॉल आणि फर्स्ट विकेट त्या ठिकाणी आपण पाहतोय. मोठी विकेट. प्रणव भोईर बॅक टू द डगआउट. क्या बात है. अपन बताओ संदीप जी वखारे ये छोटा जेट तो नहीं लेकिन इसका काम बड़ा रहता है और बड़ा विकेट. यस पहिला बॉलवर मोठी विकेट ज्याने आज दिवसभरात भरपूर इम्प्रेस केला. प्रेक्षकांची मनं जिंकली. परंतु फायनल मॅच मध्ये आज संपूर्ण दिवसाचा हेरो ठरतोय झेरो. पहिलाच बॉलवर बॅक टू द डगआउट प्रणव भोईर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण किरण भोईरला पाहतोय. पाहूया टीमचे कॅप्टन आहेत कशा प्रकारे इनिंग या ठिकाणी पेश करेल. कारण आता मात्र आपल्या संघाला आवरावं लागेल, सावरावं लागेल. मोठी विकेट त्या ठिकाणी मिळाली आणि त्यानंतर मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल टीमचे कॅप्टन किरण भोईर याला. षटकातील पुढचा बॉल. अक्षय पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस विकेट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. खरं तर या फटक्यासाठी योग्य चेंडूची निवड असणं गरजेचं असतंय. परंतु बीट झालाय किरण भोईर. नक्कीच आपण बघतोय अक्षय पाटील विकेटचा खुराक त्यांनी प्राप्त केलेला आणि त्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नाही पहिल्या दिवसात देखील भरपूर चांगली कमालीची गोलंदाजी त्याने केली होती. अक्षरशः पहिले षटक फेकत असताना चांगली गोलंदाजी प्रत्येक मॅचमध्ये. या बॉलेसाठी बॅटचा प्रयोग. हा बॉल थांबत नाहीये. बॉल निघून जातोय. वन बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. चेंडू वळतोय आणि या चेंडूच्या मॅरिटनुसार हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज किरण भोईर. किरणच्या बॅटमधून 4 रन आणि 4 रनने अकाउंट स्वतःच आणि संघाचं त्याने ओपन केलेलं आहे. यस चांगला फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता किरणने. या बॉलेस मात्र बॉलला पुढे ठेवला होता. टॅप केलाय.
हवं तसं संपर्क नाही आहे. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेला. फक्त आणि फक्त मिळेल सिंगल. सिंगलसोबत धावफलक पुढे सरकलाय. शेवटची मॅच अर्थातच या संपूर्ण टुर्नामेंटमधील दोन टॉप संघ आपण त्या ठिकाणी पाहतोय. संघर्ष जरूर तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही टीममध्ये. षटकातील पुढचा बॉल समोर कपिल घाटल. या बलेस बाद आधीच फिरवली आहे. बॉल उशिराने आलाय. टॉप एज लागला होता. मिस टाइम फटका त्या ठिकाणी. मात्र काय घडतंय या चुकी झाली आहे महेंद्र पाटील याच्या माध्यमातून. कॅच ड्रॉप. कदाचित हे टीम खारबावला महाग पडेल. नक्कीच कॅच विन द मॅच, पकडा कॅच आणि जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण आहे आणि हा झेल सोडला गेलेला आहे. अक्षय पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अगदी बॉल वारंवार सातत्याने बाहेरच्या दिशेने वलवतोय. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी. या बॉलर्स देखील हवा तसं संपर्क नाही आहे. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतो या षटकामध्ये. अक्षयच्या माध्यमातून पहिलं षटक फेकलं गेलं, ज्या षटकामध्ये एक चौकार वगळता इतर चेंडूंचा विचार केला तर अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी. अगदी त्या टप्प्यावर गोलंदाजी झाली ज्या ठिकाणावरनं मोठे फटकन खेळणं कठीण गेले टीम भिनारसाठी. पहिलं षटक कंप्लीट. एक गडी बाद. हवा धावफलकावर फक्त आणि फक्त 7 धावा. 1-7 अशी आपण पाहतोय भिनार संघाची सुरुवात. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहतोय. अहो स्पोर्ट्स भिनार विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघामध्ये. अक्षय पाटील याची चांगली गोलंदाजी कारण आपण पाहतोय अक्षय पाटीलांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये एक मोठी सफलता अर्जित केलेली आहे. प्रणव भोईर मॅन इन फॉर्म या अगोदर जो बरसला होता 32 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी सेमीफायनलच्या सामन्यामध्ये दिलं होतं. मात्र मागील सामन्यात हिरो, या सामन्यात झिरोवर आपल्याला पाहायला मिळतोय. यस आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय सन्माननीय गणेश दादा गुलबी साहेबांचं. वेलकम. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष आहेत. यस वेलकम वेलकम वेलकम. स्वागत या ठिकाणी करूया आपण गणेश दादांचं कारण या ठिकाणी त्यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम. अगदी उद्घाटनीय सामन्याच्या दरम्यान देखील आपण त्यांना पाहिलं होतं या ठिकाणी आणि त्या दरम्यान आता मात्र शेवटच्या मॅचचा आनंद घेण्यासाठी अगदी वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. बोलूया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2ची सुरुवात. पहिल्या बॉलवर आल्या 2 धावा किरण भोईरच्या बाडमधून. धावफलक 9 वर पोहोचलाय. 9. मग आता पुढे पाहू. आवाज भिनार टीमला पलटवार करावा लागेल त्या ठिकाणी कारण पहिल्या षटकाच्या माध्यमातून वार तर झालाय साईश खारबाव टीमच्या बाजूने. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा परकट फटका चांगला आहे. पॉइंटच्या वरून उडवलाय. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय. डीप बॅकआउट पॉइंट. सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. किरणच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आपण पाहतोय. किरण आपल्या संघासाठी महत्त्वाचे रन जोडताना पाहायला मिळतोय कारण ती गरज आहे आपण पाहतोय कारण प्रणव भोईर बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी आता किरण भोईर याच्यावर आहे. यस कॅप्टन वहा खडे है जहां मसले बडे. टीमचे कॅप्टन आहेत किरण भोईर. नक्कीच आपल्या संघाला आवडताना ठोकला त्याने त्याच्या बॅटमधून 2 चौकार. खरं तर या मॅचमध्ये मी आधीच म्हटलं होतं तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या बाजूने आणि नक्की संघर्ष तुम्ही असा करा की विरोधकांनी देखील कौतुक केलं पाहिजे. षटकातील पुढचा बॉल. या बलेस दांडी 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 गुल त्रिफलाची फलंदाज बाद. किरण भोईर बॅक टू द डगआउट. खरं तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मग पुढे येऊन खेळताना आपण पाहतोय अंदाज चुकलेला आहे आणि इथे मग दांडे गोल होताना फलंदाज किरण जो चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचं काम करत होता तो मात्र जी आशेची किरण होते ते किरण भोईरच्या रूपाने मावलताना. नक्कीच खरं तर धुमाल सर चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणं कधीही चांगलं असतं. खरं तर मागच्या बॉलवर चौकार आला त्यानंतर विकेट. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला परंतु बीट झाला फलंदाज आणि त्यानंतर यष्टा उद्ध्वस्त केल्या होत्या. नवीन फलंदाज प्रणय भोईर मैदानाच्या आतमध्ये. भरपूर मोठी जबाबदारी आता मात्र प्रणयच्या खांद्यावरती असेल. पुढचा बॉल.
टॉप एज लागलाय बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतात. यस इज गॉन. अजून एक महत्वाची विकेट आशेने पाहिलं जात होतं प्रणय भोईरकडे, मात्र तो देखील परततोय. मोठी विकेट. फलंदाज बाद. यस या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी टीम भिनारसाठी बाबाईश भोईर यांच्या माध्यमातून ऑल द बेस्ट केलं गेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर साई स्पोर्ट खारबाव टीमसाठी नंदकिशोर खारबाव 40+ टीमचे उत्कृष्ट खेळाडू संदेश पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या बलेचा बॉल देखील हवेमध्ये आहे. काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. विकेट हॅट्रिक. बॅक टू बॅक सलगची ही तिसरी विकेट. फलंदाज बाद. सूरज नक्कीच आपण सूर्य अस्ताला जाताना एक सूरज अस्ताला जाताना मात्र खारबाव संघाचा सूरज गुळशेच्या मैदानावर चमकताना त्याच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 चेंडूमध्ये 3 विकेट त्याने चटकवलेले आहेत आणि विकेट हॅट्रिक त्याने पूर्ण केलेले आहे. तब्बल आपण पाहतो या विनर संघाचे या 4 फलंदाज बाद झालेले आहेत. देवराज भोईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या बलेचा बॉल ऑन साइडला तोडलाय फोडलाय सर्वांना मागे सोडलाय बॉलला उडवलाय सीमा रेषा पार. साधावा षटकार. देवराजच्या बॅटमधून हा षटकार एक मारायला लेकिन शॉलेट मारा. वहा ताज नाही वहा देवराज बोले. पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळाला होता. महत्वाचे 4 विकेट्स आणि त्यानंतर मात्र देवराज भोईर आपल्या टीमला सांगतोय मैं हूं ना. 2 षटकारी समाप्तीनंतर धावसंख्या 19. तर आमच्या या स्पर्धेमध्ये नक्कीच अतिशय उत्कृष्ट अंपायरिंग ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आहे. कारोली या गावचे सुपुत्र आहेत जे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. 40+चे संजय पाटील सरांना विनंती असेल आपण या. यस अगदी तीक्ष्ण नजर त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. काय डिसिजन पाहिले आपण सलग 3 दिवस संजय पाटील सरांच्या माध्यमातून आणि ते स्वतः एक भरपूर मोठे खेळाडू आहेत. प्रमोदजी अशोक गुलवे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ऑफिशियल पंच संजय या पाटील सरांना सन्मानित करायचं आहे ज्यांचे अतिशय उत्कृष्ट अंपायरिंग या संपूर्ण गंगामाता चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. आपण पाहू शकता कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचं आहे. हेच आपण पाहतोय संजय पाटील सरांना सन्मानित केलं जात आहे ज्यांची चांगली पंचगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये संपूर्ण गंगामाता चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. यस आणि त्या दरम्यान आपण पाहिलं शेवटच्या बॉलवर हा षटकार आला होता. एक तर ठोकलाय मात्र अजून एक ठोकला तर किरण भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे देवराज भोईरसाठी. नवीन गोलंदाज निहाल पाटीलला षटक क्रमांक 2 कंप्लीट झाल्यानंतर तिसरं षटक फेकण्यासाठी आलाय. समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जेल खाली येतात. अजून एक विकेट. कपिल गडाल बॅक टू द डगआउट. पाच फलंदाज बाद झाले आहेत. त्या निम्मा संघ गारद आपण पाहतोय या अर्ध्या संघात पॅटर्नमध्ये परतलेला आहे आणि न्यू बॅटर आता मात्र विना संघाकडून खेळपट्टीवर खेळण्यासाठी येतोय जतीन राणे. यस जतीन राणेकडे देखील क्षमता आहे मोठे फटके ठोकण्याची. ठोकेल का पाहूया. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस कव्हरच्या वरून बॉलला उडवल्या. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली आहे.
ओव्हर थ्रो जरूर झाला होता. बॅकअप चांगला महेंद्र पाटील यांचा. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 2-20 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 5 विकेट्स अर्थातच निम्मा संघ आतापर्यंत तंबूच्या आश्रयाखाली परतलाय. आवाज बिना टीमचा. षटका दिला. पुढचा बॉल. या बॉलेस बॉलला पुढे ठेवला होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक सूरज. पोहोचतोय बॉल पर्यंत. मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अगदी योग्य वेळेला त्या ठिकाणी रिटर्न पाठवला गेलाय देवराजच्या माध्यमातून. सुरक्षित आहे जतीन राणे. सिंगल कंप्लीट. टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण काय स्वीकारला ते आतापर्यंत दाखवून दिलंय या टीम साईश खारबाव. चांगला परफॉर्मन्स पहिल्या दिवसात पाहिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवसात संघ भिनार क्वालिफाय झाला होता. तिसऱ्या दिवसात गोरसाई संघाला आपण पाहिला. परंतु सेमीफायनल मॅचमध्ये टीम गोरसाईला पराभूत केलं गेलं भिनार टीमच्या बाजूने. आणि त्यानंतर मात्र ही फायनल मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या बॉलेस देखील टॉप एज लागलाय. ओ माय गॉड, काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. तू चल मी देखील आलोच. बॅक टू बॅक विकेट जात आहेत. फलंदाज बाद जतीन राणे. बाद झालेल्या संघाची धावसंख्या 6 फलंदाज बाद झालेत. माफ करा, संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 21 धावा. 21 लॉस ऑफ 6 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये निहाल पाटील यांनी 2 हादरे देखील दिलेले आहेत. षटका दिला. पुढचा बॉल. या बॉलेस देखील अति वेगाने चेंडू हात आला होता. संपर्क तेवढा खास नाहीये. लेग बायच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट झाली आहे. नवीन फलंदाज मुन्ना भोईर मैदानाच्या आतमध्ये आलाय. यस, या षटकातील शेवटचा बॉल. धावा धावफलकावर. 6 गडी बाद. फक्त आणि फक्त 22 धावा धावफलकावर आहेत. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय साईश खारबाव टीमच्या बाजूने. षटकातील पुढचा बॉल. या बलेसा बॉल सोडून दिलाय, परंतु का सोडलंय याचं उत्तर देवराज भोईरला द्यावं लागेल. निर्धाव चेंडू. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 22 धावा धावफलकावर. यस, आता मात्र फक्त आणि फक्त 6 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे टीम भिनारच्या बाजूने. किती धावांचं लक्ष असेल, किती धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाईल या 6 बॉल नंतर आपल्याला समजेल. परंतु आतापर्यंत 3 षटकं फेकून झाल्यात. तिन्ही गोलंदाजांनी भरपूर इम्प्रेस केलाय. पहिलं षटक 1 विकेट 7 धावा खर्च झाल्या होत्या अक्षय पाटीलच्या माध्यमातून. त्यानंतर दुसरं षटक सूरज पाटीलने विकेट हॅट्रिक घेतली, 12 धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसरं षटक निहाल पाटीलच्या माध्यमातून 2 विकेट्स आणि फक्त धावा खर्च झाल्या 3. त्यानंतर शेवटचं अंतिम षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवर नितेश पाटील येतोय. शेवटचं अंतिम षटक नितेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील बॉलपर्यंत पोहोचलाय. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक 23 ते 20 वर पोहोचलाय. इनअप टोटल अजूनही धावफलकावर आपल्याला दिसून येत नाहीये आणि त्याचं कारण म्हणजे गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. विकेट्स लागोपाठ घेतल्या गेल्या. नितेश पुन्हा एकदा बोलतोय. या बले देखील अजून एक चांगला बॉल. बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम खारबाव मध्ये हर्ष. फलंदाज बाद देवराज भोईर.
नवीन फलंदाज सोहम मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील पाठची गाडा. यस, सोहमला देखील अल्ला पावली परतावा लागेल. अजून एक गडी बाद. यस, नक्कीच एकही फलंदाज तक धरून उभा राहिलेला नाहीये. सर्वांना फलंदाजी द्यायची का काय असं काही ठरवलंय बिना टीमने. बारी बारी सबकी बारी. आतापर्यंत 8 विकेट्स गेल्यात. 23 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल नितेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस आहे परंतु नक्कीच मेजबानी स्वीकारली जात नाहीये आतिशच्या माध्यमातून. बॉल पायावर आदळला होता. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. अगदी मोठ्या फटक्यासाठी पोषक असा हा चेंडू, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. हे अपेक्षित नसेल टीम भिनारसाठी. फक्त आणि फक्त 24 धावा धावफलकावर. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नितेश या बॉलेस देखील संपर्क हवा तसं नाहीये. डायरेक्ट हिट. यस, परतावा लागेल. मुन्ना भोईरला देखील परतावा लागेल. अजून एक विकेट. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. कोरसेची गेली होती ती अवस्था मात्र टीम भिनारची झाली आहे या मॅच मध्ये. यस, क्रिकेटमध्ये वेल बदलायला वेल लागत नाहीये. समंदर में उतरी गए तो किनारा भी आएगा और वक्त का क्या है, आज तुम्हारा है तो कल हमारा भी आएगा. बोलिए मॅचच्या दिशेने शेवटचा बॉल. नितेश पाटील टॉप एज लागलाय आणि अशा प्रकारे ऑल आउट. भिनार संघ 10 विकेट्स. 24 धावा धावफलकावर. आपण नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये सत्कार करूया मित्रो. पहिला बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत टेलिकास्ट काय कमालीचं आपण पाहतो या ठिकाणी. एस के एंटरटेनमेंटच्या प्रोप्रायटर शंकर दादा गुलबी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. दिनेशजी भोईर आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. शंकर दादा गुलबी एस के एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर आहेत. अतिशय चांगलं कॅमेरा वर्क, चांगलं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यानंतर मित्र आज संपूर्ण दिवसभरात ज्यांची साथ मला लाभली अर्थातच गोरसाई गावचा स्वीट वाईस, अर्थातच लोकल बॉय द कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाल सरांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी दिनेशजी भोईर पुन्हा एकदा विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानीय आमचे साथी समालोचक आमचे परम मित्र सुभाष धुमाल सरांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. त्यानंतर मित्र आज संपूर्ण दिवसभरात प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. ज्ञानेश्वर मुकादम ते देखील लोकल बॉय आहेत. द गोल्डन फिंगर ऑफ गोरसाई आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी दिनेशजी भोईर पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर विश्वास पाटील सर मॅच चालू होण्याआधी आपण या. येस आपण नंतर करूया. मॅचला आपण आधी सुरुवात करूया.
पहिली इनिंग ज्या ठिकाणी 24 बॉलचा खेळ आपण पाहिला आणि धावा देखील 24च बनवल्या गेल्यात. 24 बॉलवर 24 धावा, 10 विकेट्स देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. याचा राकेश भोईर ग्रामपंचायत सदस्य सावंत आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. हार्दिक स्वागत आहे आपलं देखील. 25 धावांचं एक माफक लक्ष, नक्कीच माफक लक्षाचा बाटला कशा प्रकारे केला जाईल. टीम भिनार काही चमत्कार करेल का की त्या उलट अगदी सहज साधा सोपा विजय टीम खारबावसाठी असेल. काय घडेल काय बिघडेल आपण ऐकूया सुभाष धुमाल सरांच्या आवाजाने. खूप खूप धन्यवाद संदेश वखारे. आव्हान आहे ते 25 धावांचं सायंकाळी 17 या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत है. निंबवली क्रिकेट की सुहानी शाम अब सभी के नाम, लेकिन देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, भिनार या फिर खारबाव. प्रणय पाटील आणि अक्षय पाटील ही जोडी मैदानामध्ये सलामीची, तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जतीन राणे उंचोबरा गोलंदाज सज्ज होतोय. आव्हान 25 धावांचं आहे. इथे केवळ चेंडूला दिशा दिलेल्या या शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये एका धावेसाठी प्रणय पाटील ऑफ द मार्क आपण पाहतोय. या सिंगलने स्वतःच संघाचं अकाउंट ओपन करतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूला एक सिंगल रन्स पाहायला मिळालेले. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेलं आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. झेल होण्यासारखी संभावना नव्हती कारण अवघड झेल होता. तोपर्यंत एक सिंगल रनचा अक्षय देखील पूर्ण करतोय. प्रयत्न चांगले झाले होते. प्रयत्नांना अगदी 10 पैकी 10 गुण दिले जातील. अवघड जरूर होतं, मात्र जे अवघड काम आहे ते तुम्हाला सोपं करून दाखवावं लागेल. दोन्ही फलंदाजांनी या सिंगलने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. इथे कार्पेटचे सहारे चेंडू अटवलेलं आहे. कव्हर रिझनमध्ये डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालेला आणि ओव्हरथ्रो जोपर्यंत आणखीन धाव फलंदाजी ते पूर्ण करतात. जिथे एक धाव होते ते 2 धाव पूर्ण केलेले आहेत आणि 2 धावने खारबाव संघाची धावसंख्या पोहोचते ते 4 वर. अंतिम सामना आपण बघतोय अवध स्पोर्ट्स भिनार विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघामध्ये. आव्हान येते 25 धावांचं सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी आव्हान आपल्याला पाहायला मिळते खारबाव संघासमोर. इथे ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळते. प्रणव भोईरच्या माध्यमातून क्विक थ्रो देखील फक्त एकच धाव प्रणय पाटील पूर्ण करतोय. धावसंख्या 5. इथून 20 धावांची अजून आवश्यकता आहे. काही वजश्री स्पोर्ट्स निंबवली बी आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम गंगामंत चषक 20-25 आयोजन आपण पाहतोय. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न, प्लॅन मिस. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 5 धावा. साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष अवध स्पोर्ट्स भिनार या दोन संघामधील अंतिम सामना आपण पाहतोय गंगामाता चषक 20-25 मधील. पहिले षटक मार्गस्थ जतीन राणे पहिले षटक हलतोय. इथे या समोर खेळायचा होता, मात्र चेंडू जाऊ त्या थर्ड रिझर्वमध्ये. इथे देखील डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, निशाणा साधला जात नाही. एक सिंगल रन्स पूर्ण आणि सिंगल षटकाची समाप्ती. पहिल्या षटक समाप्ती आणि पहिल्या षटक समाप्तीने खारबाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद 6. टिट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर आपण पाहतोय. कारण भिना टीमने 7 धावा बनवल्या होत्या, तर या ठिकाणी आपण पाहतोय टीम खारबावच्या बाजूने 6 धावा बनवल्या गेल्यात. आपण विशेष आभार व्यक्त करूया सन्माननीय निलेश गुरव साहेब, त्यानंतर संदेश गुरव साहेब, प्रवीण शंकर गुलवी साहेब, त्यानंतर विनोद शंकर गुलवी साहेब, गणेश गुलवी साहेब, संजय गुरुनाथ गुलवी साहेब, त्यानंतर सुनील गुलवी साहेब, विजय गुलवी साहेब, पवन गुलवी साहेब, त्यानंतर प्रभेश जगन्नाथ गुलवी साहेब, त्यानंतर तेजस रामदास पाटील साहेब, त्यानंतर नरेश गदला गुलवी साहेब, महेंद्र दौरकानाथ पाटील साहेब, राकेश पाटील साहेब कल्लेर, हेमंत मुसाबाई, हेमंत रंगाबाई, नरेश गुलवी साहेब, रोशन गुलवी, त्यानंतर दिनेश गुलवी, पोलीस पाटील निंबावले, या सर्वांचे आपण विशेष आभार व्यक्त करूया ज्यांच्या माध्यमातून या आयोजनासाठी नक्कीच सहकार्य लाभलं आहे. आणि सोबतच कोणी राहिला असेल तर त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. प्रणव भोईर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. इथे मात्र चेंडूला विरकून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेटचा पदम पहिला हादरा बसतो या साईज खारबाव संघाला अक्षय पाटीलच्या रूपाने.
नक्कीच संध्याकाळचं सत्र दमट वातावरण खेळ जो आहे तो स्लो होत असतो. अर्थातच टार्गेट जरी कमी असला तरी हे काम जे आहे ते टीम साईश खारबावसाठी कदाचित तेवढंही सोपं नसणार आहे. कारण टीम भिनारकडे देखील गोलंदाजी चांगली आहे आणि टीम भिनारला तर मी एवढंच सांगेन की प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न सोडू नका, कारण हिंमत नाही तर किंमत नाही. आणि क्रिकेटमध्ये तसं हिंमतला नक्कीच खूपच किंमत आहे. आपण पाहतोय भिनार, आता त्यांना सांगावं लागेल आम्ही नाही भिनार, परंतु प्रयत्न जे आहेत ते अधिक करावे लागतील. कारण तसंही ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते ना त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. आणि प्रयत्नांती परमेश्वर असे आपले साधू संत देखील सांगून गेलेले आहेत, प्रयत्न करावा लागेल. इथे मात्र फान केलेल्या चेंडूला फान लेग रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. फान लेग डीप मधून हा चौकार. पराग वातारी आपण रन मशीन खार पाहू त्याच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. यस, टीम भिनार बाबत आपण बोलत होतो, मात्र त्या दरम्यान पराग वतारीने सांगलाय हम भी किसी से कम नाही. चौकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. इथे मात्र वापसी करताना तिखट प्रत्युत्तर देताना आपण बघतोय गोलंदाज प्रणव भोईर. तू माई सध्या आपल्याला पाहायला मिळते. पराग वतारेने चौकार खेचला होता आणि त्यानंतर निर्धाव चेंडूने नक्कीच आपण पाहतोय वापसी करताना गोलंदाज प्रणव भोईर. 15 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. अंतिम सामना आपण पाहतोय गंगामाता चषक निंबवलीमधील 15 चेंडू 15 धावांची आवश्यकता. इथे मात्र अप्पडकटचा फटका आपण पाहतोय कवरपानच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक डीप मध्ये जाऊन चेंडू फील्ड करून फेकी करतोय. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत आणि 2 धावांनी साई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 वर. सायंकाळी 17 आणि सायंकाळी 17 मधील हा सामना आपण पाहतोय अंतिम सामना हवा स्पोर्ट्स भिनार विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव या 2 संघामध्ये. दुसरं षटक मार्कस आहे. प्रणव भोईर दुसरं षटकात आलोय. रिवर्स फटका फांड रिझनमध्ये तिथे प्रोटेक्शन आपण पाहतोय. या डीप फांड रिझनला एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात, सिंगलपेक्षा अधिक नाही. आणि सिंगलने खारबाव संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 वर. काल आरशीची पेठ विरुद्ध देखील खारबाव संघाचं चांगलं प्रदर्शन मानकुली मैदानावर पाहायला मिळालं होतं. स्वर्गीय महेंद्रदादा चषकामध्ये. त्यानंतर मात्र वडवली बी संघाविरुद्ध हा संघ पराभूत झाला होता. स्विंग अँड मिस वेगवान चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहतोय. दोन षटकांची समाप्ती. 2 षटके समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 13 धावा. यस, 13 बनल्यात, 12 बनायच्या आहेत. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. या ठिकाणी वाढण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी झिजावं लागतं, परंतु कोणता संघ चमकेल याचं उत्तर अजूनही आपल्याला मिळालं नाही आहे. आई वज्रेश्वरी निंबावली बी आयोजित गंगामाता चषकाचा विजेता संघ कोण ठरेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळेल. 12 चेंडू 12 धावा, रन बॉल इक्वेशन. दिनेश भोईर यांचे सुपुत्र आपण बघतोय रोहन भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. तर सामना करेल फलंदाज पराग वतारे. इथे मात्र ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. हा चेंडू निघून झाले बॅकवर्ड स्कोअर रिझन मधून सीमा पार. एका टप्प्याने हा चौकार. वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील आणि त्याच्या समेत रन मशीन ऑफ खारबाव आपण पाहतोय पराग वातारे. येणाऱ्या फलंदाजामध्ये महाबली ऑफ खारबाव मोनिश तरे आणि बाहुबली ऑफ खारबाव सूरज पाटील यांचं येणं देखील बाकी आहे. नक्कीच. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. सन्माननीय प्रवीण शंकर गुलवी जे माजी सरपंच आहेत निंबावली गाव, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. धावसंख्या 17. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधल नाही फलंदाज पराग वतारे याला. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 17 धावा. 25 या लक्षाचा पाठलाग साई स्पोर्ट्स खारबाव महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट्स खारबाव संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर आपण पाहूया. गेन अंदर दंडा बाहेर. पायांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. ब्लॉक होलचा चेंडू यष्टी उद्ध्वस्त केली आहे त्या ठिकाणी. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी न करे ये तो गलत बात है. नक्कीच प्रयत्न आणि प्रयत्नाची पराकाष्ठा दोन्ही टीमच्या बाजूने सामना येऊन ठेपलाय. 9 चेंडू 8 धावा. 9 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय भावले ऑफ खारबाव क्रिकेट सूरज पाटील आता मात्र मैदानामध्ये येतोय. सूरज आस्थाला गेलेला आहे, मात्र खारबाव संघाचा सूरज आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. काल गोल्डन षटकाराने आरसीसी पेठ संघाचं स्वप्न उद्ध्वस्त केलं होतं मालकुले मैदानावर. तो सूरज पाटील सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 17 आहे. 8 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र हो केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. आल्या बाहुबलीने ठोकलाय हा षटकार. थँक्यू. यस, आता मात्र टीम भिनार सोबत भरपूर मोठं संकट आहे. संकटासोबत उपाय सुद्धा येत असतात. गरज आहे संयम बाळगायची, कारण आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावा दूर आहे पहिल्या षटकापासून टीम साई खारबाव. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. या षटकाराने हवा काढून टाकलेल्या सामन्यामधील आपण पाहतोय, आणि केवळ 2 धावांची आवश्यकता आहे साईज खारबाव संघाला चॅम्पियन बनण्यासाठी. आणि या इथे मात्र चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन गंगामाता चषकाचा बनतोय तो साई स्पोर्ट्स खारबाव. अभिनंदन महेंद्र पाटील, अभिनंदन प्रणय पाटील, सूरज पाटील, अक्षय पाटील, पराग अवतारी अँड मोनिश तरे. थँक्यू डीजे, थँक्यू. यस, यश पाटील ब्रदर्स ग्रुपचे अध्यक्ष आहेत, ज्यांच्या माध्यमातून टीम खारबावसाठी शुभेच्छा. चला, आमच्या पंचांना विनंती आहे की आपण या